नमस्कार. नीरा नरसिंगपूर भक्ती आणि इतिहासाचा अद्भुत संगम. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा आणि भीमा नदीच्या संगमावर वसलेले नीरा नरसिंगपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा एक अनमोल ठेवा आहे. चला तर या पवित्र स्थानाबद्दलची माहिती, पौराणिक महत्त्व या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेऊया. या क्षेत्राचा उल्लेख पुराणांमध्ये नरसिंह तीर्थ असा आहे. कश्यप ऋषींची ही तपस्थली. असे मानले जाते की भक्त प्रल्हादाच्या प्रेमापोटी भगवान नरसिंह येथे चक्क वाळूच्या मूर्ती स्वरूपात प्रकट झाले. आजही मंदिराच्या गाभाऱ्यात हीच अत्यंत नाजूक आणि जागृत वाळूची मूर्ती विराजमान आहे. या ठिकाणाला दक्षिण काशी असेही म्हणतात, कारण नीरा आणि भीमा या दोन नद्यांचा विस्तीर्ण संगम या गावाला लाभला आहे. धार्मिक मान्यतेनुसार या संगमावर स्नान केल्याने मनाला शांती लाभते आणि पुण्याची प्राप्ती होते. म्हणूनच या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून गौरविले जाते. हे मंदिर दुरून पाहताना एखाद्या किल्ल्यासारखे वाटते. अंदाजे सुमारे 40 ते 50 फूट उंच दगडी तटबंदी हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मध्ययुगीन काळात मंदिराचे रक्षण व्हावे या उद्देशाने ही बांधणी करण्यात आली असावी. मंदिराची हेमाडपंथी शैली आणि कोरीव काम डोळ्यांचे पारणे फेडते. आणखी महत्त्वाचे म्हणजे हे स्थान पेशवे सरकारांचे अत्यंत श्रद्धेचे स्थान होते. ऐतिहासिक संदर्भानुसार सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी पानिपतच्या महायुद्धाला जाण्यापूर्वी येथे नरसिंहाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला होता. अहिल्यादेवी होळकरांच्या दातृत्वातून या क्षेत्रातील घाटांचे काम झाल्याचेही सांगितले जाते. नदीचा विस्तीर्ण घाट, काठावरची गार हवा आणि नरसिंह नामाचा जयघोष मनाला एक वेगळीच अनुभूती देतो. ज्यांना शांतता आणि अध्यात्माची ओढ आहे अशा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या स्थानाला भेट द्यायला हवी. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.